नमस्कार फ्रेंड, तुमचं गुड डे बिस्किट या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी आलेले आहे वॉकिंगला। आज जरा उशीर झाला आहे फ्रेंड्स। तुम्ही बघू शकता आता रात्रीचे 6:30 वाजलेत आहेत। तर आम्ही गेलो होतो रील बनवायला। हे बघा माझे मिस्टर। फ्रेंड्स आता वाजलेले आहेत रात्रीचे 7। हे बघा, हे आम्ही बाहेर व्हिडिओ काढण्यासाठी गेलेलो तसंच आहे आणि आम्ही तसंच फिरायला आला। त्यांना बास म्हणलं पण ऐकत काय नव्हते। बास झालं, आपण नंतर रील बनवूया आहे, पुन्हा कधी सुट्टी भेटल्यावर बनवता येते, पण ऐकलं नाही। आणि दररोज फिरायला जायचं म्हणलं की यांचे नाटक चालू होते आणि खायच्या बाबतीत म्हणत नाहीत की नको बाबा बास झालं मला आता, पण फिरायला जायचं म्हणलं की त्यांच्या जीवावर येते। आणि मी माझी एकच इच्छा असते, सारखं त्यांनी तब्येत कमी करावी त्यांची। त्यांना बीपीचा आजार असल्यामुळं मला असं वाटते की त्यांची तब्येत वाढू नये, म्हणून मी हे करते। तर आम्ही रेग्युलर ह्या रोडला येतात आणि आज भरपूर उशीर झालेला आहे। ह्या टायमिंगला मी दररोजचं घरी जाते वापस। एकटी जरी असली तर 6 किंवा 6:30 वाजेपर्यंत जाते मी वापस। पण हे म्हणलं की मला असं नेहमीच उशीर होते आणि 10 ते 15 मिनटं चला चला म्हणावं लागते। बायकांना कसं उशीर लागतं आवरायला, तसं ह्यांना आवरायला उशीर लागतं। मला सांगा, आता फिरायला यायला काय मेकअप बिकअप करावं लागतं का? उठायचं आपलं नीट यायचं, इथं व्यायाम करून थकूनही होणार आहे यांचं काय बघा। तर अशा पद्धतीने आम्ही आलेलो आहे। 7 वाजलेत। तर इथं जाता जाता एक हॉटेल आहे, मध्येच झाले। तर चला मी तुम्हाला आता ते हॉटेल दाखवते। आणि 7 वाजल्यामुळं जरा अंधारच पडलाय, तरी पण आम्ही आलो कारण सवय आहे। आणि जर गाडीवर मला जमत नाही जास्त हालचाल झालेली, त्यामुळं थोडंसं माझं पेन पण होत होतं पोटामध्ये, त्यामुळं आम्ही आलेलो आहेत। अशा पद्धतीने हो का हे हॉटेल आहे रेग्युलर प्रमाणे। कधी मध्येच इथं गिराईक नाही काय नाही, मध्येच बनवले। ह्या अशा पद्धतीनं आमचा समोरचा निसर्ग आहे आणि हे दररोजचे आमचे रुटीनचे रोड आहेत। आम्ही 5-6 वर्ष झालं ह्याच रोडने फिरायला येतात, त्याच्यामुळं एवढं काय वाटत नाही एकटीला पण यायला। हे कधी असतात कधी नसतात, पण नसले तरी मी येते। मी माझं हे करत नाही, कधीतरी बाबा काय अडचण असेल तरच येत नाही। किती छान झाडे आहेत, कधी कधी आम्ही इथं रील्स बनवायला पण येतो। हे अशा पद्धतीनं इथं कुठंही इथं तर गटारच आहे। आणि हे आहे निर्मळ वस्तीला जाणारा रस्ता। एक वस्ती आहे छोटीशी, बारामती म्हणजे नाव दिलंय त्यांनी, मध्येच आहे त्यामुळं। तर बघा इथं ही प्लॉटिंग पडली, त्यासाठी बघा हे खोदलंय। आणि मी तुम्हाला कशा पद्धतीने प्लॉटिंग पडली तिथं त्यांनी बांधकाम चालू केले ते दाखवते तुम्हाला मी। चला बघा, थोडंसं दिसत असेल फ्रेंड्स। बघा तुम्ही, अशा पद्धतीने हे प्लॉटिंग पडलेलं आहे आणि इथे लवकरच बिल्डिंग तयार होणार आहे। हवा तिकडे आहे थांब माय खूप निसर्ग छान आहे। आम्ही नेहमीच इकडं रील्स बनवण्यासाठी येतो। हो का, हे चाललेत पुढे, जीवावर आलं ह्यांच्या चालायचं। सुट्टी म्हणलं प्रत्येक शुक्रवारी ह्यांचे हे असंच नाटक असतं, काय ना काय मोबाईल तरी घेऊन बसणार, तासभर मोबाईल घेऊन बसणार। दिवसभर म्हणलं तरी तासभर तर जाऊ द्या, त्यांचं काम झालं कंपनीतून सुट्टी झाली की ती मोबाईल जे घेऊन बसतात ती जेवायच्या टायमिंगपर्यंत, जेवण चहा ह्याच आजकालची पद्धतच झाली। माणसाला माणुसकीपणा राहिली, इथूनच वळालेत। मी पुढे चालते आणि ही तसंच मागं थांबलेत। आणि खरंच मला त्याच्यामुळं आमच्या दोघांमध्ये खूप भांडणं व्हायलेत सारखे, कारण माणसाला मी एकटीच घरी असते ना, असं वाटतंय आल्यानंतर बोलावं बसावं, पण हे काय नाही, आलं की मोबाईल घेऊन बसतात। आणि मला वाटतं हे सगळ्याच नवरा बायकोमध्ये असं घडत असेल बाबा। आजकाल सगळ्यांचंच मोबाईल वापरणं हे खूप झाले।
म्हणजे भरपूर मोबाईलचे वापर करायलेत. माझ्यामध्ये तर लिमिटमध्ये असावं. हे बघा रस्त्याने चालते तरी बी मोबाईल हातात आहेच त्यांच्या. इतकं वेळ लावलाय ना मोबाईलला आणि सारखं या मोबाईलमुळं भांडणं होते. कसं मला गबस म्हणते हो का रस्त्याने बघा. आणि काय करणार लहान लेकराकडून तर आपण कशी अपेक्षा करणार. हातात आजकाल आईवडिलांच्या 24 तास फोन असणार त्यामुळे लेकरांवरती सुद्धा तेच संस्कार असतात. हे बघा बळजुबरीनं आणलेलं आहे मी फिरायला. अंधार झालाय आम्हाला.